कोणत्या भूमिका करायला जास्ती आवडतात? जसं ते विलन आपला एक बंगला, 4 गाड्या, 10 लोक, शेवट आपले कान पडीत खायची रुबाबात जगायचे. एखादा आवडता कलाकार किंवा आवडता दिग्दर्शक कोण होते? सर या इंटरव्ह्यू मधून मी तुम्हाला सांगतो सर, प्लीज मला कुठे ना कुठेतरी तुमच्या दिग्दर्शनाखाली काम द्या. कुटुंब या फॅक्टरकडे तुम्ही कसा वेळ देतात? माझं आई वडील बाप बहीण सगळं सिनेमा आहे. दिसतं तसं एवढं सोपं नाही, त्याच्यामुळे खूप कष्ट असतात. ह्या ज्या भोवया आहेत त्या दोन्ही भोवया मी काढल्या होत्या, पूर्ण अर्ध टक्कल केलं होतं इथून. तर त्या दंश नावाच्या सिनेमामध्ये मी 17 दिवस आंघोळच केली नव्हती. बापरे. त्याचं शूट होतं जळगावला, तर मी फक्त दात घासायचो. नमस्कार, मी रुपाली पाटील. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विवेक यादवजी. ते ॲक्टर आहेत आणि गेली अनेक वर्ष ते त्यांच्या वेगवेगळ्या सिनेमांमधनं आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 27 सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ते कायम विलन म्हणजे खलनायकाच्याच भूमिकेत असतात, कारण त्यांनी 27 सिनेमे हे खलनायकाच्या भूमिकेत केलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्याविषयी. पहिला प्रश्न अर्थात तुमच्या बालपणीचा, म्हणजे तुमचं बालपण आणि कुटुंब याच्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे ते सपोर्टिव्ह होते का? कुटुंबातनं तुम्हाला सपोर्ट मिळाला का? याविषयी काय सांगाल? पहिलाच प्रश्न जबरदस्त विचारलाय तुम्ही, कारण तो प्रत्येक माणसाला हा असा प्रश्न आहे की कुटुंब म्हटलं की या चित्रपट श्रेष्ठात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, कुटुंबाची परमिशन, कुटुंबाचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. एक खेडेगाव आहे भोलेश्वर मंदिर, खूप फेमस मंदिर आहे एक महाराष्ट्रामध्ये. तर त्या भोलेश्वर मंदिरापाशी माझं असं एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावाचं नाव माळशिरस आहे. म्हणजे पुण्यामध्येच येतं ते. त्या माळशिरस गावात माझा जन्म झालाय. आणि लहानपणापासूनच आपलं गावाकडलं जे बालपण असतं, म्हणजे आता गाव म्हटलं की मग झाडे आले, आंबे आले, वेगवेगळे जे ऋतू असतात, सीझन आहे आता. आणि गावाची मग शाळा, शाळेतून मग हायस्कूल, आणि काही ठिकाणी अशी महाराष्ट्रात अशी गावं आहेत की मग कॉलेजसाठी आपल्याला थोडंसं लांब जावं लागतं. खूप तो प्रवास आहे माझा. आणि शाळेमध्ये ज्यावेळेस म्हणजे मराठी शाळेला ज्यावेळेस होतं, म्हणजे इयत्ता 5वी पर्यंत, तर त्यावेळेस काय म्हणजे असं कुठलं काही सहभाग वगैरे काही नव्हता माझा. परंतु मी 8वी आणि 9वीला ज्यावेळेस गॅदरिंग्स असतात ना शाळेचे, मग त्या गॅदरिंग्समध्ये मी भाग घ्यायचो. आणि भाग घेतल्यानंतर मग ते नंबर वगैरे यायचे. मग नंबर आल्याच्या नंतर मला ते भारी वाटलं, म्हणजे नाही का की मी काहीतरी करू शकतो. आणि आता सिनेमा आपण चित्रपट बघतो, शनिवारी रविवारी सिनेमे लागायचे, मजा यायची. दूरदर्शन होता, मग तो आपला अँटिना, त्या मुंग्या बिंग्या यायच्या, मग चित्र लावायचे. असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो. मला आवड निर्माण झाली या गोष्टीची. पण कुटुंब सर्वात महत्त्वाचं. म्हणजे काय असतं की आता हे क्षेत्र असं आहे, मराठी इंडस्ट्री असू दे किंवा मराठी इंडस्ट्रीतलं किंवा हिंदी इंडस्ट्री असू दे, साऊथ याच्यामध्ये सर्व इंडस्ट्रीज आल्या की आपण या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली जी गाववाल्यांची जी मेंटॅलिटी असते की म्हणजे त्याच्यामध्ये आपले घरचे सुद्धा असतात की काय होणार, कसं होणार, तिथं खूप वशिला आणि त्या गोष्टी जाणार का नाही. मग सपोर्ट तिथूनच घरच्यांचा की मग आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. मग आमच्या घरच्यांना बी वाटायचं की आम्ही डॉक्टर आहोत, पण त्यांना कोणी सांगायचं. मला कधीच 35% वरती मार्क नाही पडलेले. आणि घरच्यांना वाटायचं की डॉक्टर कसं होणार मी, डॉक्टर वगैरे. म्हणजे माझ्या बहिणी आहेत तर त्यांचं एज्युकेशन चांगलं होतं. मग सपोर्ट म्हटलं की मी भांडून सपोर्ट घ्यायचो. मग 2009ला पहिल्यांदा मी एक केला एक प्रयोग. मी सपोर्ट घरच्यांना असं वाटलं, मग घरचे म्हटले की ठीक आहे करतोयस कर. मुलगा, आता मी एकुलता एक मुलगा आपल्याकडे जसं म्हणतात तसं घरच्यांना वाटलं की आता याला सपोर्ट करावं लागेल, नाहीतर मग आपले ते धमके असतात गावाकडल्या, मी जातो निघून घर सोडून. केला सपोर्ट, वडिलांचा खूप सपोर्ट होता मला या गोष्टीत. अच्छा, म्हणजे कारण शेवटी आपण कुठच्याही क्षेत्रात काम करणार असतो तर घरचा सपोर्ट खूप मॅटर करतो आणि खूप महत्त्वाचा असतो. बरोबर सर. आता तुमचं जे काही नवीन सिनेमे येणार आहेत किंवा चित्रपट येणार आहेत, तर त्याच्यातल्या भूमिकेविषयी काय सांगू इच्छिता तुम्ही? किंवा ज्या तुम्ही केलेले पण सिनेमे असतील तर त्यांच्या भूमिकेविषयी काय सांगा? भूमिका तर आता मी परत तुम्हाला बोलतो की
पर्सनॅलिटी खूप मॅटर करते. हो. आणि चित्रपटामध्ये कुठल्याही चित्रपटामध्ये काम करायचं म्हणलं की तुमची पर्सनॅलिटी खूप मॅटर करते. आणि गावावरून आलेला असा माळकट काळा सावळा पोरगा आणि म्हणजे आपल्याला कोण हिरो करू शकत नाही. म्हणजे हिरोला एक तर चेहरा नाहीये मराठीत, परंतु पहिल्यापासूनच एक मेंटॅलिटी तयार झाली होती की आपण जरा थोडस विलन. आणि मग मी जे चित्रपट केले म्हणजे माझा 63 सिनेमा खूप चालला, तो चांगला सिनेमा होता, त्याच्यामध्ये मी विलन केला. आणि मग आता माझे जे सिनेमा येतात मी मोस्टली मी विलनच करतो. आणि आता माझा एक युगंधर नावाचा एक सिनेमा आहे जो पॅन इंडिया रिलीज होईल. आणि तो खूप म्हणजे कबीर दोहान सिंग आहे, साऊथ पुष्पा 2चे त्यात फाईट मास्टर वगैरे आहेत, पूर्ण टेक्निकल टीम पॅन इंडिया लेवलची. तर त्याच्यामध्ये माझं एक कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर जे मला करायचं होतं तर त्यासाठी मी 7 महिने माझी बॉडी टॅन करून घेतली. आणि म्हणजे ह्या ज्या भवया आहेत त्या दोन्ही भवया मी काढल्या होत्या पूर्ण, अर्ध टक्कल केलं होतं इथून. आणि त्याच्यामध्ये मी 7 महिने त्या लुक त्या बनवण्यासाठी माझ्यावरती ट्रीटमेंट चालू होते. म्हणजे ट्रीटमेंट एवढ्या भयानक घेतल्यात की अजून माझं टॅनिंग गेलेलं नाही. तर ते दिसतं तसं एवढं सोपं नाही, त्याच्यामुळे खूप कष्ट असतात करायचे. म्हणजे माझा भाचा, म्हणजे मी जरी घरी आलो, माझ्या मोठ्या दिदीचा भाचा मुलगा म्हणजे माझा भाचा, तो माझा एकदम जवळचा आहे. म्हणजे मी जरी घरी आलो तर तो घाबरून पळाला. रस्त्यावरती मी येऊ शकत नव्हतो कारण ह्या भवया नव्हत्या, भ्यायची माणसं. माझी आई सुद्धा टेन्शन मध्ये, म्हणून मी 3 महिने घराच्या बाहेरच नाही आलो. मस्त सिनेमा आहे, तर आता येईल बघ तर त्यावेळेस. नक्कीच जर एवढी मेहनत करून असं काही रोल्सच्या पाठीमागे एवढी मेहनत असेल तर नक्कीच तो आमच्या प्रेक्षकांनाही खूपच आवडेल. तर सर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तुम्ही ज्या भूमिका साकारल्या आहेत ना, तर त्या भूमिकांमध्ये तुम्हाला म्हणजे साधारण काय तयारी करायला लागते किंवा कसं हे आहे? तयारी म्हणजे आता एक नट म्हणलं ना की तर नटाचं काम काय असतं की तुला जी भूमिका दिली जाते, म्हणजे एक तर आम्ही परकाया प्रवेश करतो त्या गोष्टीसाठी. जर समजा एखादा पॉलिटिकलचा विषय असेल तर मग त्याचा लहेजा काय असेल, तर त्याचं वागणं कसं असेल, तर तो आता त्या पॉलिटिकल म्हणजे तो कुठं कोण आहे, आता नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री, म्हणजे या ज्या आपले CM आहेत, आपल्या या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या भूमिका ज्या आमच्याकडे येतात, म्हणजे त्या भूमिकेची तयारी तर आता प्रेक्षकांना तो बघायचा असतो, तो प्रेक्षकांना आपलासा वाटला पाहिजे. म्हणजे अगदी तो डॉक्टर जरी केला तर तो ऍक्च्युली तिथं डॉक्टर दिसला पाहिजे, पण तो जे आपण डॉक्टर बघतो तो तसा नाही, तर आम्हाला तो त्याच्यापेक्षा वेगळा ठेवायचा असतो. मग त्याच्यासाठी तयारी असते. मग ते आम्हाला ती गोष्ट पूर्ण जाणून घ्यावी लागते. म्हणजे एखादा सिनेमा आला की त्या सिनेमाला पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची, नंतर त्या कॅरेक्टरवरती अभ्यास करायचा आणि तो अभ्यास असा करायचा की तो तुम्हाला आवडला पाहिजे, म्हणजे परकाया प्रवेश करायचा थोडक्यात. मग त्याच्यासाठी मेहनत तर लागतेच ना. आज इथं तर उद्या तिथं. म्हणजे मी सांगितलं ना, रिसेंटली मी आता एक फिल्म करून आलो नाशिकला, तर तिथं विलन होतो. आणि पॅरलल माझं अजून एक सिनेमाचं शूट चालू होतं कोकणामध्ये, तर तिथं मी जरा विलन होतो, पण तो कॉमेडी विलन होता. मग इथला समतोल आणि आम्हाला डिस्टन्स असते 10 ते 12 दिवसाचे, त्याच्यामुळे अभ्यास तर करावाच लागतो. पूर्ण अभ्यासाशिवाय आपण त्याच्यात उतरतच नाही. मग ते ऍक्सेप्ट पण नाही होणार, मग ते एकदम असं लो, त्याचा परिणाम पण आमच्यावरती होतो की याला काय ऍक्टिंग जमते का व्यक्ती. त्या असतात त्या गोष्टी, म्हणजे स्क्रिप्ट रिडिंग करणं, अभ्यास करणं, बरोबर, तो मांडणं, म्हणजे बऱ्याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावाच लागतो. तर तुम्ही आतापर्यंत ज्या भूमिका साकारलेल्या आहेत तर त्या भूमिकांमधनं तुम्हाला काहीतरी शिकायला नक्कीच मिळालं असेल. कारण तुम्ही जसं म्हणालात की एक ऍक्टर हा परकाया प्रवेश करत असतो, तर अर्थात म्हणजे ते तुम्ही स्वतः नसून एक वेगळी व्यक्ती असते. तर त्या वेगळ्या व्यक्तींकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं, त्याबद्दल काय सांगाल? कॅरेक्टर आपलं जे असतं ना, तर ते ज्यावेळेस आम्ही चित्रपट करतो तर ते कॅरेक्टर लिहिलं गेलेलं असतं. बरोबर. आणि मी जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं की मी किती अभ्यास केला तरी डॉक्टर बनू शकत नाही, कारण मला बनता येणार नाही. तेवढा माझं सगळं सर्वस्व सिनेमा आहे. म्हणजे मी ज्यावेळी डॉक्टरची भूमिका करत असतो तर मला तो जेव्हा असतो ना की कुठल्या तरी एखाद्या आईचं नाही का काळीज, वडिलांचं काळीज, म्हणजे जसा पेशंट येत असतो की बाबा त्याच्या मागे गॉड ब्लेसिंग जे असतात, आणि ते सगळं एकदम डॉक्टरच असतो, म्हणजे तो त्या सगळ्या लोकांसाठी देव वगैरे असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याकडून त्या पेशंटला वाचवायचं असतं. मग त्यावेळेस जी भावना जी मनामध्ये येत असते ना, आणि त्यावेळेस जो आपल्या म्हणजे एक डॉक्टर
तर ते त्याची रिअल लाईफ समजते. तसंच वेगवेगळ्या ज्यावेळेस भूमिका करतो ना, तर त्या भूमिका करत असताना ज्या भूमिकेत जगतोय त्यावेळेस तो माणूस म्हणजे आपल्याला एकदम इझी वाटतं ना, काय बघतो की इन्स्पेक्टर उभे आहेत, किती दरार असन, किती रुबाब असन, अशी लाईफ पाहिजे. ज्यावेळेस मी इन्स्पेक्टर रोल करेन, कॅरेक्टर करेन, तर त्यावेळेस मग त्या वर्दीनंतर माझ्यात काही गोष्टी येतात की बाई मग आपण एक तर देशासाठी तो ऊर भरून येतो आणि कुठल्या करप्ट कुठल्या लाचेला आपल्याला बळी नाही पडायचं, आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे, ह्या गोष्टी असतात ना. तर प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक वेळी काहीतरी गोष्ट शिकवत असतं. म्हणजे मी आता एक फिल्म केली होती दंश नावाची, आता त्याचं सेन्सर झालंय. तर त्या दंश नावाच्या सिनेमामध्ये मी 17 दिवस आंघोळच केली नव्हती. त्याचं शूट होतं जळगावला, तर मी फक्त दात घासायचो, ऍक्च्युअली मी कोलगेट करायचो सकाळी, आणि मी 17 दिवस आंघोळच केली नव्हती कारण कॅरेक्टरची रिक्वायरमेंट होती. आणि ते फासे पारद्यांचं कॅरेक्टर असल्यामुळे मला तो पूर्ण लुक त्यामध्ये आणायचा होता. तर मी 17 दिवस मी शूट करत होतो जंगलामध्ये. मग मला त्यांच्या भावना कळाल्या, ते कॅरेक्टर मला शिकून गेलं की यार. मग त्याच्या मागं बी असे की बाबा त्या महिला असतील किंवा माझी बायको दाखवली होती, तर मग ती स्वच्छ का राहत नाही. मग कारण समाज ज्यावेळेस ते पासोपारदे समाजाच्या महिला ज्यावेळेस रस्त्याने चालतात, तर मग त्यांच्याकडे जर कोणी नजरवर करून बघितलं तर त्यांना किळस यावी, मग ती एक सिक्युरिटीचा विषय असू शकतो. तर मग ते मी ज्यावेळेस कॅरेक्टरमध्ये गेलो त्यावेळेस मला त्या भावना कळाल्या की हे लोक असे का असतात. म्हणजे त्यांच्यावरती डाग जो लावला इंग्रजांनी की बाबा दंश ज्याला आपण म्हणतो की इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळेस ते लोक यायची आणि इंग्रज अधिकाऱ्यांना मारायचे वगैरे, मग ते पळून जायचे, मग त्यांच्यावरती तो दाग लावला इंग्रज अधिकाऱ्यांनी की हे चोर आहेत, जो शिक्का त्यांच्यावरती बसला. तर मग मला त्यावेळेस ते कॅरेक्टर जगलं मी, त्यावेळेस मला ते कळालं की त्या लोकांच्या काय भावना असतील. करेक्ट. अशा गोष्टी प्रत्येक कॅरेक्टर काय ना काय शिकवत जातं. कारण जसं नाट्यशास्त्रात पण भरत मुनींनी सांगितलं की एक पात्र असतं, कंटेनर, त्या ह्याच्यात एखादा रस ओतला तर लगेच त्या पात्राने त्याचं स्वरूप धारण करायला हवं, अगदी त्याच अर्थाचं. तसंच संपूर्ण कॅरेक्टर आपल्याला काही गोष्टी शिकवत असतो. हो, अगदी बरोबर आहे सर. तर मला पुढचा प्रश्न हा विचारायला आवडेल की तुमचे म्हणजे आता तुम्ही बऱ्याच दिग्दर्शकांसोबत 27 सिनेमे, साधारण एखादा दुसराच दिग्दर्शक परत रिपीट झाला असेल, तर जवळपास 25 ते 27 दिग्दर्शक असतील. तर त्यातला एक आवडता दिग्दर्शक किंवा कलाकार, म्हणजे सहकलाकारही बरेच असतात, कारण सिनेमाचं युनिट खूप मोठं असतं, प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन अशी सगळी प्रोसेस असते. तर त्यातला मग एखादा आवडता कलाकार किंवा आवडता दिग्दर्शक कोण होते, आणि त्यांच्याकडनं म्हणजे त्यांच्यासोबतची एखादी आठवण पण तुम्ही शेअर करू शकता, किंवा त्यांच्याकडनं कुठली गोष्ट शिकायला मिळाली जी आयुष्यभर लक्षात आहे, त्याबद्दल काय सांगा. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय, आता एकतर इंडस्ट्रीमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे आणि आता लय जणांका कामं केलेत, भरपूर जणांका कामं करायचे, आणि आता हे इंटरव्ह्यू जे दिग्दर्शक बघतील याला काम द्यायचं का नाही परत. आता खरंच आता दिग्दर्शक तर सर्वच चांगले असतात, आणि आता जे नवीन युथ मधले जे काही दिग्दर्शक आलेले आहेत की ज्यांना मराठी इंडस्ट्रीला कुठंतरी एका उंचीवरती नेऊन ठेवायचंय, त्या दृष्टीने सगळेच काम करत असतात. सगळेच दिग्दर्शक खूप चांगले आहेत, कारण दिग्दर्शक होणं सोपी गोष्ट नाही. दिग्दर्शकाच्या पाठीमागे खूप मोठा अभ्यास असतो, खूप मोठे पुस्तकं आहेत, जबाबदारी आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन दिग्दर्शक म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप, म्हणजे एका सिनेमाचा सर्व काही घडवणारा जो असतो तो दिग्दर्शक असतो. तो म्हणजे कलाकार आम्ही जो दिग्दर्शक जे आम्हाला सांगतील तेच आम्ही करत असतो. दिग्दर्शक सगळेच चांगले असतात. पण आता तुम्ही प्रश्न तर खरं तर मी ज्यावेळेस लहानपणापासून ज्यावेळेस चित्रपटसृष्टी, आता हे चित्रपट आपले बघत आलो, म्हणजे मीच नव्हे तर माझे वडील देखील असतील किंवा तुमचे आपण सर्वच जण, की आपण लहानपणी जे शनिवार रविवारी जे दूरदर्शनला चित्रपट लागायचे, मग आपण पळत जायचो, मग त्याच्यात आपल्याला वाटायचं की लक्षा मामाचा चित्रपट येतोय, आपल्याला खूप आनंद व्हायचा. आणि मग त्याचे दिग्दर्शक असायचे महेश कोठारे सर, आणि खरंच मला लहानपणापासून मला महेश कोठारे सरांना खूप आवडतात दिग्दर्शक म्हणून, कारण त्यांचा थरथराट असेल, तात्या विंचू तो आपला सिनेमा असेल, आणि असं धूमधडाका असेल, तर ते सिनेमे बघत जगलोय आपण, आणि त्या सिनेमांमुळे इंटरेस्ट आला आपल्याला या गोष्टीमध्ये. त्यामुळे कोठारे सर ऑलवेज ग्रेट आहेत, आणि माझी खूप इच्छा आहे त्यांच्याबरोबर काम करायची, आणि लवकरच मी त्यांच्याबरोबर काम करेल. आणि मला ते खूप दिग्दर्शक म्हणून आवडतात, कारण त्यांनी मराठी इंडस्ट्री तारली.
हा मराठी इंडस्ट्रीचा जो पाया आहे तर मराठी इंडस्ट्री जगली. म्हणजे खूप महानायक होते, नट होते, आपले दादा कोंडके सर असतील, महेश कोठारे सर असतील, अशोक मामा असतील, लक्ष मामा असतील, हे जे लेजेंड मराठी इंडस्ट्री, या लोकांमुळे इंडस्ट्री आता खूप 5-5 किलोमीटरवरती प्रत्येक शहरात प्रत्येक गावात दिग्दर्शक तयार व्हायला लागले. पण ज्यांनी इंडस्ट्री तारली, ज्यांनी इंडस्ट्री जगवली, ते म्हणजे मला त्याच्यामध्ये महेश कोठारे सर खूपच जास्त आवडतात. अच्छा सर, आपला इंटरव्ह्यू बघत असतील तर ते नक्कीच ऐकून सर मला खरंच काम द्या. कारण तुमचे चित्रपट बघत मला आवड निर्माण झाली. सर या इंटरव्ह्यू मधून मी तुम्हाला सांगतो सर, प्लीज मला कुठे ना कुठेतरी तुमच्या दिग्दर्शनाखाली काम द्या. पण आता हा जरा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जरा स्मार्टली दिलंय सर. मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यातला एक दिग्दर्शक कोणी सांगता येईल का, आणि कलाकार किंवा कलाकार? मी आता उत्तर दिलंच ना की मी सगळेच चांगले आहेत आत्ताचे, सगळेच चांगले आहेत. अच्छा, म्हणजे कोणाला एक असं स्पेसिफाईक ते नाही करत, काम करायचंय. किंवा कलाकाराची म्हणजे एखादी आठवण सांगू शकता की मला मी आता खोळ्यांची जत्रा नावाचा एक सिनेमा करत होतो, तर मला संदीप गायकवाड म्हणजे हास्य जत्रामध्ये खूप चांगलं नाव आहे त्यांचं. खूप मराठीचे खूप कलाकार, विनोदी कलाकार आहेत संदीप दादा. तर संदीप दादा बरोबर मी ज्यावेळेस काम केलं, म्हणजे भरपूर नटांबरोबर ते मी काम केलं. म्हणजे अगदी कमलेश दादा असतील, कमलेश सावंत असतील, आणि भरपूर म्हणजे सयाजी शिंदे असतील, तिकडं आपला प्रणव असेल, त्याच्याबरोबर आपले किशोर दादा असतील, तर शशांक शेंडे असतील, भरपूर म्हणजे लेजंड नटांबरोबर काम केलं. पण एक आपला असं म्हणतो ना आपण, एक आपलासा म्हणजे अनिकेत केळकर दादा असेल, सगळे चांगले आहेत हा, सगळे खूप खूप चांगले आहेत. पण एक आपला असतो ना की बाई तू आज काय खाणार आहेस, मग मी आज पर्सनल टच बाजरीची भाकर खाणार आहे, पण थांब एक मिनिट, मग आपण तिथं जुगाड लावा, मग तो जाऊन जुगाड लावायचा. म्हणजे संदीप गायकवाड मला तो एक नट तर तो खूपच चांगला आहे, आणि एक मित्र, आणि मला खूप आवडलं त्याबरोबर काम करताना, आणि मजा यायची. तो एक मस्त त्याची ते स्टाईल संदीपची, आणि मग आम्ही दोघं आतापर्यंत जेवढे काही सिनेमे केले सगळे खूप चांगले आहेत. पण संदीपचं माझं एक वेगळं बॉन्डिंग झालं ना. संदीप सर हा इंटरव्ह्यू बघत असतील, संदीप तुझं नाव घेतलंय मी, कारण तू खरंच माझा जिगरी मित्र आहे. आणि तू आता काय जे सिनेमे करतो ना जीचे वगैरे, तर तिथं पण माझं कुठंतरी नाव घे. तर हे प्लीज जरा नोट डाऊन करा. संदीप गायकवाड हा माझा चांगला मित्र आहे, भारी वाटतं तुझ्या बरोबर काम करताना. अच्छा सर, आणि आता पुढचा प्रश्न हा विचारायला आवडेल की तुम्हाला कोणत्या भूमिका करायला जास्त आवडतात, म्हणजे कोणत्या प्रकारच्या? जसं अर्थात जसं खलनायक करता, कायम साकार. तर मला कसं वाटतं तुम्हाला सांगतो, मला खलनायक का आवडतो, काय गोष्टी प्रवृत्त करतात. प्रवृत्त म्हणजे काय असतं, सिनेमा हा एंटरटेनमेंटचा विषय असतो. तुम्ही दोन तासाची फिल्म असते, तुमच्या खिशामधले काय पैसे असतील, किंवा मिडल क्लास असतील, किंवा गरीबातला गरीब जरी कोणी असेल, म्हणजे आपण ज्याला हातावरचं पोट म्हणतो, तोही सिनेमा बघायला जेव्हा जातो 200 रुपये देऊन, तो बघण्यासाठी का जातो, तर ते असतं एक एंटरटेनमेंट. आणि सिनेमा त्याच वेळी तगडा होतो ज्यावेळेस त्याचा खलनायक तगडा असतो. जेवढा खलनायक तगडा तेवढा सिनेमा. आणि मला पहिल्यापासून असं वाटायचं, म्हणजे मला आवडतं खलनायकाची भूमिका करायला. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्यातलं एक मजेशीर उत्तर म्हणजे त्याचं असतं, हिरो कुठंतरी झोपडीमध्ये जालामणार, त्याची लव्ह स्टोरी, मग तो हळूहळू एखादी गाडी घेणार, घोडे घेणार, मग तो क्लायमॅक्स पर्यंत येणार. मग त्यापेक्षा विलन आपला एक बंगला, 4 गाड्या, 10 लोक, शेवट आपले कानपडीत खायची गवत, रुबाबात जगायचं. आणि एकदम म्हणजे विलन नसेल तर, खलनायक नसेल तर, म्हणजे नायकाला पण काहीच हे नसणार आहे. अगदी खरं. खलनायक आवडतं, आणि मला मी खलनायकच करणार. मला बोलतात, म्हणजे 1-2 पिक्चर केले मी हिरो म्हणून, पण जसं म्हटलं ना की खलनायक मजा असते रे, वेगळीच मजा असते. ते आता चांगले खलनायक केलेत. आता काय झालं, लॉकडाऊनमुळे काही सिनेमे थांबले होते, पण 2025, 26, 27 हे 3 वर्ष आपलीच आहेत, माझेच सिनेमे आहेत. आणि बघा खलनायक मजा येते. पण खलनायक तो चित्रपट आता म्हणजे माझं, म्हणजे आता मी फिल्म केली ना एक नाशिकला, उदान नावाची. आता उदाहरण ते शूट संपूनच मी आलो, तर तिथले मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युमवाले,
तर मला ऑलरेडी स्क्रिप्ट आली होती ना माझ्याकडे, तर मला तो खलनायक करायचा. तर मी काय करतो, ते कॅरेक्टर 2-3 दिवसापासून आधीपासून जगायचा होतं. तर मी तिथं गेलतो, तर त्यांना वाटलं की अरे यार ह्याला तर लय ॲटिट्यूड दिसतोय नाही का. त्या मुली वगैरे तिथल्या म्हणजे मेकअप आर्टिस्ट आणि गौरी वगैरे होत्या त्या, तर त्यांना वाटलं की ह्याला खूप ॲटिट्यूड दिसतोय, असं दिसतंय तसं दिसतंय. नंतर ते ज्यावेळेस माझ्याबरोबर बोलायला लागले, तर त्या प्रोड्युसर ज्या दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहे, तर त्या स्वतः मॅडम बोलल्या की आम्हाला वाटलं की नाही का असं तसं, पण खरंच तुमची ती खलनायकाची स्टाईल वेगळी आणि माणूस म्हणून तुम्ही खूप वेगळे आहात. तसंच आहे सर. येस, खरंय. कारण खलनायक हा फक्त स्क्रीन पुरता मर्यादित आहे. रिअल आयुष्यात सर अगदी नायक आहेत, हे त्यांनी स्वतःने कबूल केले आहे. म्हणजे 13 ते 14 सिनेमात तर मी रेपच केल्यात. पण आता तो सिनेमाचा विषय आहे. बरोबर. आणि खलनायक तो मी नसतो. हो बरोबर. मी जसं म्हटलं की फरक आहे. खलनायकाच्या काहीतरी गोष्टी असतात, काहीतरी हुक लाईन्स असतात आणि त्या बरोबर नोट केलेल्या असतात प्रत्येक चित्रपटामध्ये. मजा येते. खलनायक कोण आहे, तुम्ही एखादा सिनेमा करा, तुम्ही एकदा निगेटिव्ह रोल करा, बघा किती छान आहे. येस येस, नक्कीच सर, नक्कीच. संधी मिळाली तर मीही सरांसारखं सांगेन की जे दिग्दर्शक बघत आहेत त्यांनी नक्की विचार करा. अच्छा, जसं की सिनेमाला खलनायक लागतो, म्हणजे खलनायक हा जेवढा तगडा तसा सिनेमा तगडा. तसंच ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू देत असतो, जेवढे प्रश्न चांगले येतील म्हणजे इंटरव्ह्यू बी तेवढा चांगला होतो. म्हणजे इथं पण आता खलनायक आणि हिरोज की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भूमिकांसाठी तुम्ही आता सध्या तयारी करत आहात? त्यात काही वेगळेपण आहे? वेगळेपण आहे. म्हणजे मी काही आतापर्यंत जे काही सिनेमे केले, जसं की मी म्हटलं की लॉकडाऊन मध्ये सिनेमे काही थांबले आणि आता काही रिलीजला आहेत, भरपूर सारे सिनेमे रिलीजला आहेत. पण मी जे आत्ता करतोय ते माझी आवडीची गोष्ट होती. म्हणजे त्या गोष्टीसाठी मला गेले म्हणजे 2009 पासूनचं जे स्ट्रगल होतं आणि सिनेमा मिळावा, सिनेमे भेटले, पण जे काम मनाला वाटत होतं की मला असं काम पाहिजे तर ते भेटत नव्हतं. आणि आता ते 2 सिनेमे जे आता मी करतोय तर त्याच्यामध्ये ते खूप मला हवं ते कॅरेक्टर मिळलंय. सर आता तुम्ही एक म्हणजे अभिनेता किंवा खलनायक म्हणून आहात, तुम्ही एक नट आहात बेसिकली, आणि मग त्याच्यात सतत शूट असतं. जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला, तुम्ही उल्लेख केला की फक्त 15 दिवसांचा मध्ये वेळ असतो, पण परत ही भूमिका आणि मग दुसरा प्रोजेक्ट, असं सगळं स्केड्यूल नेहमी खूपच जास्त दमवणारं असतं किंवा वेळ तसा मिळत नाही. तर मग कुटुंब या फॅक्टरकडे तुम्ही कसा वेळ देता किंवा मग त्याचं कसं तुमचं नियोजन असतं? कुटुंब सर्वात महत्वाची गोष्ट. म्हणजे आपली जी चित्रपटसृष्टी आहे ह्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे आणि म्हणजे फकीर आहे आम्ही सगळेजण. म्हणजे बाहेर ज्यावेळेस पडलो तर मी 2009 पासून तर बाहेरच पडलो. प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं की नाही का की आपल्या मुलाने आपल्या मुलीने काही गोष्टी चांगल्या करून आपलं नाव केलं पाहिजे. पण आपल्याला इंडस्ट्रीमध्ये आता जवळजवळ 14-15 कोटी महाराष्ट्राची जवळजवळ लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 करोड आर्टिस्ट आहेत, म्हणजे जे की कलाकार बनायला येतात. दरवर्षी लाखो मुली येतात जातात. स्ट्रगल खूप आहे, म्हणजे खूप वेळ लागतो या गोष्टीला. आणि ज्यावेळेस आता मला असं वाटतं की घरी जावं, आईला भेटावं, पण त्याच वेळेस कुठून तरी कॉल येतो, मुंबईवर एक असली चांगले चित्रपट आहे, मग आपल्याला कलेसाठी आपण तिथं जायचं. मग आपण तिकडे गेल्यानंतर कुटुंबाला वेळ, म्हणजे पर्सनली मी तर कुटुंबाला वेळ नाही दिला. कारण मला पूर्ण माझं आई वडील बाप बहीण सगळं सिनेमा आहे. म्हणजे माझं सर्वस्व सिनेमा आहे. माझी लवर गर्लफ्रेंड सगळं सिनेमा आहे. आणि त्या सिनेमासाठी मी म्हणजे मला माहिती आहे की म्हणजे प्रत्येकाचं असतं ना की घरातल्यांचं कोणाचं तरी लग्न असतं रिलेटिव्हचं, आणि मग सगळे अरे तुझा मुलगा नाही आला काय नाही त्याच फंक्शनला आणि आपण नसतो. पण काय करणार, जबाबदारी हे सगळं भरून काढीन ज्यावेळेस माझे दिवस येतील, माझे स्टार येतील. मला माहिती आहे की नटराज त्या व्यक्तीवरती कायम हात ठेवून असतो की जो व्यक्ती तडपड. मी स्ट्रगल करतोय. सिनेमे आहेत, रिलीजला आहेत, येतील जातील, आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी जी आत्ता उणीव आहे की जो प्रश्न आहे की कुटुंबाचा वेळ, तर मी 100% कुटुंबाला त्यावेळेस वेळ देईन ज्यावेळेस मी माझे स्वप्न पूर्ण करेन. आणि त्यासाठी झगडतोय, पळतोय. आई तर मला आता गेल्यावरती फटकेच आहेत, इंटरव्ह्यू ते पण बघणार. अभिनयच क्षेत्र का आणि कशासाठी, किंवा अशी कुठली एक गोष्ट आहे ज्या गोष्टींपासून किंवा त्या अनुभवापासून तुम्हाला प्रवृत्त केलं अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी? जसं की मी म्हटलं की तुम्हाला की तुला म्हटलं मी की ज्यावेळेस मी गॅदरिंग मध्ये भाग घेतला होता, आणि मला माहिती असते, म्हणजे मला माहिती आहे मी इंग्लिशमध्ये मला 35% आहेत 10वीला, 12वीला मला 38% आहेत. मला माहिती आहे ना की काय करू शकतो.
माझ्यामध्ये जर मला डान्स चांगला येतो, मला ऍक्ट चांगला येतो, तर मी कशाला डॉक्टर बनायचो किंवा मी कशाला क्रिकेटर बनायचो. मला मुलाला म्हणजे आपल्याला कळतं. एक तर काय असतं, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये कुठला ना कुठला तरी कलाकार जडलेला असतो, तर तो त्याने ओळखायचा. मला आवड होती, म्हणजे मला वाटायचं, म्हणजे मी ज्यावेळेस गॅदरिंग पासून स्टार्ट केल्या गोष्टी तर आवड होती. मग मी बघायचो ना, सिनेमे बघायचो. असं कधी वाटलं नव्हतं की स्वप्नात मी मकरंद अनासपुरे सरांबरोबर काम करेन, भरत जाधव सरांबरोबर माझी एक फिल्म आहे आता, त्यांच्याबरोबर काम करेल, असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे मजा यायची की आपण पण जावं. काही वेळेस जर लहान होतो ना, तर असं वाटतं की ही लोक टीव्हीत आहेत, म्हणजे नाही का, टीव्ही फाडावं बिडावं का काय. खूप मजा येत रे. म्हणजे हे जे क्षेत्र आहे ना, तर ह्या क्षेत्रामध्ये प्रवृत्त करण्यासाठी मला म्हणजे आजोबा एक ऍक्च्युली, म्हणजे ज्यावेळेस गावामध्ये पहिले सोंग निघायची, नाटक असतात, तर त्या गोष्टी असतात ना, तर त्याच्यामध्ये पण घरातले वगैरे आजोबा वगैरे रावण बनायचे, कधी काय बनायचे, तर त्या गोष्टी असायच्या ना, तर ते वाटायचं. आणि हो, कसं असतं माहितीये का, प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं की तो काय करणार आहे, म्हणजे गॉड्स, म्हणजे जे देवाने ते दिलेलं असतं, देवाची देणगी. ते आपल्या, मला आवड होती, मला आवड निर्माण झाली, त्या आवडीमुळे मी करत गेलो. पहिली माझा एक अल्बम सॉन्ग साठी मी माझी निवड झाली होती, आणि मग मी तो अल्बम सॉन्ग केला, आणि खूप चांगले मग तिथून पुढे स्ट्रगल झालं. 2017 पर्यंत स्ट्रगल आहे. अच्छा, अजून एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण तुम्ही अभिनय हे सिनेमांमधनच जास्ती भेटीला आलेत, कारण एवढे सिनेमे, पण मग आपला छोटा पडदा किंवा सिरियलच्या साठी तुम्ही काही, म्हणजे तुम्हाला करायचंच नाहीये की तशी काही संधी मिळाली नाही अजून? संधी येते, संधी म्हणजे सिरियलला संधी आहे. सिरियल म्हणजे मी म्हटलं ना की प्रत्येक जण प्रत्येकाचा म्हणजे पॅशने जगतो प्रत्येकाच्या गोष्टीवरती. तसं मला सिनेमाच करायचा आहे. सिनेमाचं ग्रँजरच वेगळे. सिरियल येत राहतात, सिरियलचे मला कॉल येतात, मी सिरियल करू शकतो, पण सिनेमा म्हणजे माणसाचं आयुष्य एक दवबिंदूच्या फोडाप्रमाणे टपकन फुटणार आहे. म्हणजे आपण तुला मी भूतकाळ सांगू शकतो, मी तुला भविष्यकाळ सांगू शकत नाही की 1 मिनिट मी जगन का मरण हे मला माहित नाही, हे आपल्या हातात नाही. आणि मग या 84 फेऱ्या पूर्ण करून मिळालेल्या जन्मात तर आपल्याला प्रत्येकाने आपल्या स्टाईलने जगलं पाहिजे ना. तसं मला सिनेमाचं ग्रँजर आहे, तर मी सिनेमाच करणार, मला सिरियल नाही करायची. मला म्हणजे नाही का त्या घरात अडकूनच नाही पडायचं की आजी 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 1 वर्ष आजी कशी आहेत, आजी खाल्लीस का, आजी बाहेर. मला उंबऱ्याच्या बाहेर पडायचे, मला परत जन्म नाही ग. तसं मला कला करत राहायचे. सिनेमा म्हणजे सिरियलचे ऍक्टर वेगळे आहेत. मग त्यांनी त्या काळानुसार ते जॉईन केलं. सगळेच चांगले आहेत, सिरियल खूप चांगले आहेत, सिरियल घराघरात पोहोचतात, पण ते ऍक्टर घराघरात जातात. पण सिनेमा मला आवड शेवटी त्याची आवड आहे. मला सिनेमाच करायचा आहे. म्हणजे मला सिरियल जर आली ना की तू इथं निगेटिव्ह ऍक्टर म्हणून कर, या सिरियलचा विलन आहेस तू, तरी नाही करायचं मला. म्हणजे बाय चॉईस असू शकते एखाद्याचा. भीक मागायची बारी आल्यानंतर खुर्ची बसूनच मागायची, ही एक स्टाईल असते ना. म्हणजे भीक मागायची जरी बारी आल्यानंतर खुर्ची बसूनच मागणार, ते प्रत्येकाची स्टाईल असते. मला सिनेमाच करायचा आहे, माझं सगळंच सिनेमा आहे. आणि सर मग तुम्ही काही असं नाटक, जसं तुम्ही आता म्हणाले मग असे बोलताना की तुमचे आजोबा याच्यात होते, तर तुम्ही असं काही नाटक, थिएटर हे बॅकग्राऊंड? थिएटर म्हणजे मी पुण्यामध्ये आल्यानंतर थिएटर वगैरे चालू केले. पण गावाकडे ज्यावेळेस नाटक होतं ना, यात्रेला आम्ही ते मंगळसूत्र नावाचं नाटक होतं. माझे चुलता पण खूप मोठा ऍक्टर आहे. आणि माझे जे दुसरे चुलते आहेत दशरथ यादव वगैरे, तर ते लेखक आहेत. वारीच्या वाटेवर वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे, आणि ते खूप मोठे चांगले लेखक आहेत, प्रसिद्ध लेखक आहेत. तर ते आम्ही सगळेजण मिळून ज्यावेळेस नाटक बसायचो, तर मंगळसूत्र वगैरे एक नाटक मी फर्स्ट स्टार्टिंगला केलं, त्याच्यामध्ये मी हवालदार 91ची भूमिका केली होती. तर आम्ही नाटक करायचो गावात, नाही का, सगळ्या गावातली कलाकारांना गोळा करून वगैरे करायचो आणि करत राहतो. थिएटर वगैरे मी पुण्यामध्ये आल्यानंतर थिएटर केले, भरपूर केले. एक नॅचरल ऍक्टर म्हणून माझी ओळख आहे खरं तर. म्हणजे एकदम सगळे दिग्दर्शक जे बोलतात ते नॅचरल ऍक्टर, आणि असतं म्हणजे करतो आता काय. आता अगदीच म्हणजे एक मोलाचा प्रश्न की आमचं जे प्रेक्षक वर्ग आहे, तर याच्यातले बरेच मंडळी कलाकार पण असू शकतात किंवा नवोदित कलाकार असू शकतात, तर त्यांनी या क्षेत्रात येताना काय तयारी करायला पाहिजे, त्यांना काय थोडंसं तुम्ही मार्गदर्शन पर सांगाल? सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा वेळ किती चाललाय, कशासाठी चाललाय, तुमची धावपळ किती होते, तुम्ही काय करताय, ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कारण सिनेमा इंडस्ट्री अशी आहे की तुम्हाला यश कधी येईन सांगू शकत नाही. जसं की मी म्हटलं की 2009 पासून स्ट्रगल केलं, 2018ला मला पहिली फिल्म मिळाली. पुन्हा मुंबई एवढ्या चक्रा मारल्यात की सांगू शकत नाही. तर नवीन येणाऱ्या मुलांनी सगळ्यात पहिलं, ही इंडस्ट्री म्हणजे एक मृगजळ आहे. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला म्हणजे मुलं असतील, मुले हिरोईन बना येतात,
मुलं हिरो बनायला येतात. मुलांना शक्यतो वयाला मर्यादा नसते, पण मुलींना असते. एक पर्टिक्युलर एज असतं, त्या एजमध्ये त्यांना संपूर्ण गोष्टी करायच्या असतात. पण ह्या गोष्टी करत असताना अभिनय हा वशिल्याने मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कुठेतरी वशिला लावता, मग तुम्ही ऍक्टर होता, मग ते टिकणं. म्हणजे जसं की मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत किती हिरोईन झाल्या, किती हिरोईन आता वर्क करतायत, तर याचा विचार केला पाहिजे. तो वाचन करा, सर्वात महत्वाचं. नवरस काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, त्याच्यावरती जोर द्या आणि कंटिन्यू धडपडत राहा, ऑडिशन देत राहा. ते ऑडिशन कसं द्यायचं, काय करायचं, कुणाला भेटायचं, सर्च करायचं. जर उद्या मुंबईमध्ये ऑडिशन असेल आणि जर तुम्ही आत्ता पुण्यामध्ये असाल, तर उद्या कसं जाऊ या टेन्शनमध्ये बसण्यापेक्षा मला उद्या जायचंय आणि मी जाणार आहे. जे आम्ही केलं, आम्ही करत आलो. मी जवळजवळ 1,500 ते 2,000च्या वर ऑडिशन दिले. पण ते हो, हार जीत तुम्हाला जे कॅरेक्टर लिहिलं गेलेलं असतं त्या कॅरेक्टर, जे खरंच तुमच्यासाठी कॅरेक्टर असणार ते तुम्हालाच मिळणार. बरोबर. जे कॅरेक्टर एखाद्या सिनेमामध्ये लिहिलेलं असतं ते तुम्हालाच मिळणार. फक्त तुम्ही अजिबात खचून जायचं नाही. नवीन नवीन चांगले चांगले दिग्दर्शक कोण आहे त्यांची यादी काढा, त्यांचे कुठले नवीन सिनेमे येणार आहे, त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल ते बघा, ऑडिशन देत राहा. स्ट्रगल आहे, धावपळत राहा. नटराज तुम्हाला 100% सपोर्ट करेल. फक्त तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या आणि स्मार्ट काम करा, गादा काम करू नका, स्मार्ट काम. सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि अगदीच मन मोकळेपणाने आमच्यासोबत गप्पा मारलात, त्याबद्दल पूर्ण स्टार महाराष्ट्र न्यूजच्या टीमकडनं मी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते.